तुम्ही बोलाल आज सकाळ-सकाळी कुठं चालला थंडीचे स्वेटर-बिटर घालून, जॅकेट घालून. मी चाललोय क्रिकेट खेळायला. गाडी काढली, तर अख्खा धुक्कासारखा विषय झाला. थोडा कवळं ऊन पण पडलेलं, तर ग्राउंडवरती पोहोचलो. ह्यो आपला बने-चणे, चणे खात होता मस्त टोपी घालून बोललो मस्त. मग लगे व्यायाम-बियाम करायला लागला, तर आले ग्राउंडवरती राउंड-बिंड मारायला लागले. नंतर आला आपला गौरव आणि चेतन द टायगर. तर आला नंतर मग मी बोललो मोबाईलचे क्रिकेट घेऊ आता बोललो शॉट बघ कशी मारले 500 मारला ना तो पहिलीच बॅटिंग घेतली. मी बोललो पहिलीच बॅटिंग करेल बोललो आलो. चेतन बॉलवर आहे ना. लाईव्हमध्ये काहीच नको फक्त क्रिकेट आणि काय ट्रेंड चालली सूर्य, वातावरण काय नेचर इज व्हेरी गुड ब्रदर. नंतर आपला राहुलने मारला डायरेक्ट षटकार मारला पण षटकार गेला नाही. तर नंतर ऑफिसलाच गेलो डायरेक्ट नंतर कामाला चालू. तर आपल्याला पहिलेच मेघना पार्कमध्ये गेलो तर तिथं बोललो मोहिते कोण आहे बोललो. बोललो आपलाच हे दिसतंय. नंतर मग संध्याकाळ झाली. तर गाडी घ्यायला जायचं होतं बाबांची गाडी होती रायडर म्हणून गाडी घ्यायची होती. तर त्यांचे काय डिटेल्स फॉर्मॅलिटीज चाललेली त्यांची सही-बिही करायची झालेली प्रथमेशला बसलेला प्रतीकदा हसतोय. बाबा कुठेतरी कॉल वरती ही गाडी घ्यायची होती रायडर. चांगली गाडी आहे बरं चांगलीच म्हणजे गावात आवाज पण मस्त आहे गाडीचा. तर ठीक ब्लॅक मांबा डायरेक्ट. दुसरी एक ब्लॅक मांबा आली. नंतर मग बाबा मस्त कसे हसतात ते भारी हसले. तर फायनली आम्ही आमची गाडी झाली घेतली. ते बाबांनी हसत मस्त. नंतर बोललो फायनली कसं बोललो मी पण सेल्फी घेतो जरा बघ गाडीसोबत व्हिडिओसहित. टी-व्ही-एसची पण गाडी टंग आहे. नंतर मग हेल्मेट पण घ्यायला लागले. हेल्मेट पण भेटला फुकटचा. तर बाबांनी पण घातला हेल्मेट भारी दिसत होते. त्यांचा आतमध्ये अजून एक हेल्मेट घातला. नंतर मग गाडी काढली. तर पेट्रोल फुल करायचं होतं म्हणून पहिले पेट्रोल पंपावर गेलो. डायरेक्ट टाकीच फुल केली. म्हणलं नवीन गाडी तर डायरेक्ट टाकी फुलच करून टाकू. 700-800 मध्ये घेतली. मग मी घेतली गाडी चालवायला. बोललो बघू बोललो कशी चालते बोललो. बोललो स्प्लेंडर सारखीच आहे का बोललो. स्प्लेंडर सारखीच आहे. नंतर आलो हार घ्यायला. तर हार पण वाहिनीवर दोन्ही पण एकसाथ तोडले पाहिजे. काय बोललो तर मग नंतर मग पूजा-बिजा केली म्हणत्याने. पूजा वगैरे झाली. तर तसंच बोललो जरा फेरफटका मारू म्हणून बोललो. तुषार दादा पण आलता. तर त्याने दिली गाडी. तर त्याची गाडी घेतली. R50 भारी वाटते जरा मस्त. पाठीमागं तो पडला असता डायरेक्ट बेकार अवधूत. तो बेकार झाला विषय. नंतर मग मी आणि प्रतीकदा आणि तुषारदादा गेलो असं पन्हाळ्याला फिरायला झालो. कंटाळा आलता म्हणून बोललो, "चल जाऊ." थंडी आहे की काय केवढी थंडी आहे. मग नंतर मग